नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे शेळीपालन, बोकडपालन, कुक्कुटपालन व्यवसाय हा पाप आहे आणि खूप लोक याला पाप मानतात. कमेंटमध्ये सुद्धा खूप जणांनी मला म्हटलं की तुम्ही करता ती पाप आहे. तर मित्रांनो, याच व्यवसायावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, खरंच हे पाप आहे का, यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान सुंदर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. असे बरेचसे तरुण आहेत मित्रांनो, की ते ह्या व्यवसायामध्ये पाप समजतात आणि मग पाप समजून ह्या व्यवसायापासून दूर जातात. तर मित्रांनो, तशी परिस्थिती नाही आहे. आज समाजामध्ये हा प्रत्येक जीवावरती अवलंबून असतो आणि त्याची ती उपजीविकेचं साधन असतं. आणि मित्रांनो, हे आज नाही तर पुरातन काळापासून जसं मानव जन्म झाला तसाच हा प्राण्यांचा जन्म झालेला आहे. तर हा एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे आपण. तर चला मित्रांनो, विषय आहे शेळीपालन, बोकडपालन किंवा कुक्कुटपालन करून त्यांची विक्री करणे हे पाप आहे का? अनेक तरुण मित्र हा व्यवसाय सुरू करू इच्छितात, पण प्राण्यांची हत्या होणार या विचाराने त्यांच्या मनात भीती किंवा अपराधाची भावना असते. आज या विषयावर खूप सुंदर असं आपण माहिती पाहणार आहे. तर पहिली बाजू म्हणजे व्यावहारिक बाजू. मानवी संस्कृतीचा सुरुवातीपासून पशुपालन मानवांचा जगण्याचा एक आधार राहिलेला आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून हा सर्वोत्तम पर्याय आहे मित्रांनो. जर तुम्ही हा व्यवसाय करत असाल तर तुम्ही कोणाला फसवून पैसे कमवत नाही आहात, तर तुम्ही कष्ट करून प्राण्यांची निगा राखून स्वतः कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आज जगामध्ये लाखो लोकांचे जे अन्नाचे जे साधन आहे, त्यामुळे एक निसर्गचक्र आणि एक अन्न साखळी आहे. आता जर तुम्ही श्रद्धा आणि ऐंशीवर असाल तर तुम्हाला हे पाप वाटू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पाप कशाला म्हणायचं? प्राण्यांचा छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे किंवा त्यांच्याशी क्रूरतेने वागणे हे खरं पाप आहे. परंतु आपण ह्या प्राण्यांना मित्रांनो, मग कोंबडी असेल, बोकड असेल, त्यांचे पिल्ले असेल, आपण लहान लेकरासारखं मित्रांनो त्यांना जीव लावतो आणि त्यांना जीव लावून त्यांचा सांभाळ करतो. तर सांभाळ करतो त्या अर्थी त्यांचं आपण संगोपन करतो, म्हणजे हे पुण्याचं काम आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रेमाने वाढवत असाल, त्यांना वेळेवर औषध उपचार आणि खाद्य देत असाल तर तुम्ही एक जबाबदार पशुपालक आहात. अनेक धर्मामध्ये व्यवसायासाठी केलेले पशुपालनाला चुकीचे मानले जात नाही, जोपर्यंत तुमचा हेतू कोणाला विनाकारण त्रास देण्याचा नाही मित्रांनो, तोपर्यंत. जर तुमच्या मनात आजही धाकधूक असेल तर तुम्ही व्यवसायाचे स्वरूप बदलू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दूध विक्रीसाठी शेळीपालन करू शकता, कुक्कुटपालन करू शकता, तर फक्त ते अंडी विक्री लक्ष केंद्रित करू शकता. अशा पद्धतीचं तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाप वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असा बदल करू शकता. किंवा मग तुम्ही चांगल्या क्वालिटीची पैदास करून तुम्ही फक्त पिल्ले किंवा चांगल्या जातीची नर मादी तयार करून दुसऱ्या शेतकऱ्यांना विकू शकता. अशा खूप गोष्टी आहेत. त्या सर्व आपल्या मानण्यावरती अवलंबून आहे. आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू त्याच दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये तसं वाटेल. शेवटी एकच सांगेन, पाप आणि पुण्य हे तुमच्या मनाच्या शांतीवर अवलंबून असते. जर तुम्हाला हा व्यवसाय करून रात्री शांत झोप लागत नसेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्ही याकडे सन्मानाने जगण्याचा आणि कष्ट करून प्रगती करण्याचा मार्ग म्हणून पाहत असाल तर यात कोणतेही पाप नाही. प्राण्यांची निगा राखणे, त्यांना माणुसकीने वागवणे किंवा वागवाने आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणे याला मित्रांनो पाप म्हणत नाही. तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये जर व्यवस्थित लक्षपूर्वक काम केलं आणि जर त्यांचं संगोपन केलं तर कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पाप लागत नाही. जर सर्वच प्राणी पाळणे आणि त्यावर वापर करणे थांबवले तर काही प्राण्यांची संख्या इतकी वाढेल की निसर्गाचा समतोल बिघडेल आणि मानवासाठी पशुपालन हा एक नैसर्गिक चक्राचाच भाग आहे. पाप पुण्यापेक्षा नैतिकता महत्त्वाची आहे. प्राण्यांना डांबून ठेवणे, त्यांना वेळेवर पाणी न देणे,
त्यांना मारझोड करणे किंवा आजारी असताना त्यांना उपचार करणे हे खरे पाप आहे. पण जर तुम्ही त्यांना स्वच्छ वातावरणात उत्तम चारा देऊन पोटच्या लेकरासारखे सांभाळत असाल, तर तुम्ही त्यांच्या आयुष्याचा दर्जा उंचवत आहात. हा एक सेवाभाव देखील असू शकतो. भारतासारख्या देशात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील पशुपालन हे बँकेतील मुदत ठेव आहे मित्रांनो. यासारखे दुसरं काहीच नाही. तुम्ही बँकेत जशी पैशाची मुदत ठेव करता तसंच पशुपालनाचं आहे. कधी पण तुम्ही त्यांच्या माध्यमातून पैसा मिळवू शकता. त्याच्यामुळे शेळीपालन करणे, कुक्कुटपालन करणे किंवा बोकडपालन करणे, त्यांचं संगोपन करून पुढं विकणे हा पाप नाही, तर आपण आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने हा व्यवसाय पूर्ण केलेला आहे आणि त्या व्यवसायातून आपण उभं राहिलेला असतो. जर आपला पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला नाही, तर मित्रांनो आपल्याला ते पाप दिसेल. पण पाप कशाला म्हणतात याच्यातले खूप चांगले प्रकारचे मुद्दे मी तुम्हाला समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जर विषय जर पाहिला तर प्रत्येक जीव हा प्रत्येक जीवावरती अवलंबून असतो. तुम्ही थोडक्यात विचार करा. जर समजा तुम्ही पाप आहे म्हणता, तर आता वाघाचं भक्ष्य हे शेळी आहे. मग तो शेळी मांसाहार करतो आणि तो जर मांसाहार जर करत असेल तर ते पाप नाही का? किंवा कोंबडी ही किडामुंगी खात असते, मग किडामुंगी खाल्ल्याच्या नंतर तिला ते पाप नाही का? तर तसं नाही मित्रांनो. प्रत्येक जीव हा प्रत्येक जीवावरती अवलंबून असतो आणि त्याचा तो अन्नाचा भाग असतो आणि तो अन्नाचा भाग असल्यामुळं त्याच्यावरती ती उपजीविका अवलंबून असते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं हे पाप नाही. समजा दुष्काळ पडला किंवा शेतीचे नुकसान झाले, तर हेच प्राणी शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवतात. एका कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढणारा व्यवसाय पाप असू शकतो का? स्वावलंबी होणे हे पुण्याचे काम आहे. किंवा अनेक ग्रंथात स्वधर्मात किंवा आपल्या कर्तव्याला महत्त्व दिले आहे. म्हणजे पहिलं आपल्या कर्तव्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा जन्म अशा कुटुंबात झाला आहे जिथे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालतोय किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, जर तुमचे पहिले कर्तव्य तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणे हे प्रामाणिकपणा आहे आणि हे प्रामाणिकपणाने केलेले कष्ट मित्रांनो पाप नाही. जर मनाला खूप टोचणी लागत असेल तर व्यवसायामध्ये बदल करू शकता. तुम्ही प्युअर ब्रीडिंगसाठी शेळीपालन व्यवसाय करू शकता. म्हणजे तुम्ही बोकड कत्तल खाण्यासाठी न विकता दुसऱ्या शेतकऱ्याला पैदासाठी विकू शकता. यामुळे तुमच्या हातून प्रत्यक्षात जीव जात नाही किंवा उलट तुम्ही एक नवीन व्यवसायाला जन्म देता. असे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरती मित्रांनो तुमच्या शेळीपालनाची दिशा ही अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे आपण जो प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो तो व्यवसाय कुठल्याही प्रकारचा पाप नाही. जर आपण जर चोरी, लांडी, लबाडी करून जर पैसा कमवत असेल तर मित्रांनो तो नक्की पाप आहे. पण आपण स्वतःच्या कष्टातून उभा केलेला पैसा आणि तो जर आपण उभा करत असेल, आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असेल, तर ते कुठल्याही प्रकारचं पाप नाही मित्रांनो. आज जर शेतकऱ्याने शेतामध्ये धान्य नाही पिकवलं, तर त्याच्या शेतावरती, शेतकऱ्याच्या अन्नधान्यावरती हजारो लोकांचं जीवन अवलंबून आहे. आणि जर शेतकऱ्याला जर शेतीला जोडधंदा म्हणून जर हा शेळीपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय जर नसेल किंवा शेतीला खत घालण्यासाठी हा जर प्राण्यांची जर साथ नसेल, तर मित्रांनो तो शेतकरी शेती करू शकत नाही. किंवा दुष्काळ पडला, शेती पिकली नाही, तर मित्रांनो ह्याच जनावरांच्या संगोपनातून तो आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्वतःची उपजीविका भागवत असतो. त्याच्यामुळे स्वतः कष्टाने कमवलेला पैसा कुठल्याही प्रकारचं पाप नाही. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती मित्रांनो खूप गोष्टी अवलंबून आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न आपणासमोर केलेला आहे. तर मित्रांनो लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, आपण कशा पद्धतीने पैसा कमवतो याच्यावरती लक्ष केंद्रित करा. आणि हा एक अतिशय संवेदनशील आणि ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, तुमची धार्मिक नैतिकता यावर अवलंबून आहे.
तर मित्रांनो, मनातील भीती काढून टाका. तुम्ही कष्ट करून तुमचा व्यवसाय करत आहात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे यावर काय विचार आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलशी जोडून राहा हीच आपणास विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ समाप्त करतो.